अय गंठन. अयो 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 फोडलं बघ सरपंचाचं इंडिकेटर. ए गंठन, अरे अगोदर फुटलेला असं. नाही ना कस काय अगोदर का खाली काचा पडलेत. फुटलं बर का. नाही मी ना आता तुमचं नाव सरपंचाला सांगणार आहे. अरे ती सरपंच उगाच लय किरकिर करे. नाही नाही तुमच्या दोघांचे भांडणं होती ना आता बघा तुम्ही. अरे कशाला सांगतो राव तू सरपंचांना. सांगू नको. सांगू नको सांगणार आहे मी. ते मला म्हणतील तूच फोडलं इंडिकेटर. गंठन तू सरपंचांना सांगू नको. ऐक मी तुला आहे ना पैसे देतो. हे बघ 500 रुपये घे. पण सरपंचाला काही सांगायचं नाही. नाही काही सांग दगड हाणले कुणी काही बरं का. पण आपलं नाव घेऊ नको बरं का. नाही नाही झाले का रे गंठन? हा झालं हे काय चावी तरी दे मग. चावी गाडीलाची. होय होय काय केलं तू? हे काय खाली काचा पडल्यात, हे कस काय फुटलं? ते मी नाही फोडलं. तू नाही फोडलं? मग सकाळी नव्हतं येन. अहो मागाशी ना हत्ती आलाय हत्ती. हत्ती हा आपल्या गावात? हा हा तिने माझ्याकडे असं बघितलं. हा मी घाबरून पळायला लागलो. तिने असं मुंडकं केलं त्याच दात लागले इथं. आयला हत्ती कुठून येईन रे? आपलं काही जंगल आहे का काय? का मग आवाज नाही आला का तुम्हाला? आवाज बी दिला का हत्तीने? हा ते कुत्र्याचा आवाज जेव आला. नाही हत्तीचा वेगळा होता. ते झुलबिल होती अंगावर असे कान हलवीत हलवीत आलता. अजून नाही ना कुठं काही केलं त्याने? नाही नाही फक्त इथं दात लागला त्याचा. जा तू जा घरी जा. जाऊ का? हा हा चावी आताच आहे ना? हा गाडीलाची. बोल ना गंठन. सरपंचाची गाडी आहे ना अशी उभी होती हा आणि अचानक तिथे इंडिकेटर तडकलं. कस काय? मला आहे ना परकीय शक्तीचा वास येतोय याच्यात. हा हा काहीतरी भानामती झाली असं. नाही रे गंठ्या, असं नाही. असं कस काय होईन? अरे आज आहे ना सरपंचांना घोबड बी दिसलंय. हा टिटवे आरडताना बी ऐकल्यात. बर. कुत्र बी आरडताना ऐकलंय आणि इंडिकेटर बी तडकले. म्हणजे सगळं संकेत आहे ते. हा काहीतरी आहे ना काहीतरी जादूटवाना भानमती काहीतरी आहे. नाही रे एखाद्याने खोडबीड काढली असणार आहे गंठे. अरे आता पण गाडीची खोड काढली कुणी आपल्या गावात. आता सरपंचाला बी तसा डाऊट आहे बरं का. हा. सरपंच म्हणलेत मी सगळी गावातली सीसीटीव्ही कॅमेरे चेक करतो. आणि ती गाडी जिथं लावली होती का तिथं नेमके 2-3 कॅमेरे आहेत. पण राव गंठे मी काय म्हणतो, अशी खोड आपल्या गावातल्या नाही करायलाच नाही पाहिजे, माहितीये हा का? ना. अच्छा याच्या अगोदर कधी नाही झालं असं गाड्यांच्या बाबतीत आपल्या कधीच गाड्या? नाही कधीच नाही. सायकलीतली हवा बी नाही सोडली कधी हा? कोणाची. मग नाही तर काय राव. पण आहे ना हे प्रकार आहे ना जरा विचित्रच वाटू राहिलं मला. हा ना राव. पण नाही राव, हे आपल्या गावातल्या लोकांनी आहेत, हे असे विघ्न संतशी काम आहेत ना, करायलाच नाही पाहिजे. तुला काय वाटतं राव गंठे? तुला चेअरमन बिअरमन भेटले आणि त्यांच्या कानावर घाली. हा ना. मला सरपंचाच्या गाडीचे इंडिकेटर तुटलंय. सरपंच सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा. हा नाही नाही मी त्यांना सांगून काय विषय नाही, कारण गावातले आपल्या झालेल्या घटना आहेत ना, आपण बी तशी खबरदार काळजी हा. घेतली पाहिजे ना भाई. हा उद्या कोणासोबत नको व्हायला. हा येऊ का मग? हा भाई काय विषय नाही. येतो हा. घसा हा असं काय झालं? हा साऊंड कार्ड गेलंय माझं. अच्छा झेंडू बाम टाकून थोडं पाणी प्यायचं. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. तरारारारीरारी. चेअरमन ती इंडिकेटरचा किस्सा गावभर पसरलाय बरं का. कस काय पसरला आता? आता गावभर बॉम्ब बॉम्ब चालू आहे. काही बोलत कोणाला माहित नाही ते. माहित नाही. नाही नाही. अरे कामल्या इकडे. सरपंचाच्या गाडीचं काय झालंय? इंडिकेटर फुटलं ना, आणि आता सरपंच काय करणार आहे? सीसीटीव्ही चेक करणार आहेत. ऐका. तू सांगितलं नाही ना? नाही नाही अजून तरी मी काय सांगितलेलं नाही कोणाला. नक्की? नक्की. तुम्ही दिलेले पैसे आहेत ना 10-20 रुपये शिल्लक आहे. तो पण मी कोणालाच काही सांगणार नाही. अजून देतो पण सरपंचाला कोणालाच कळू देऊ नको. नाही इंडिकेटर फुटलेलं कळू दे, पण मी फोडलं हे नको कळू दे. नाही नाही अजिबात नाही करू द्या. येऊ का मग? बरोबर? हा बिनधास्त. तू काय बघत होता? झालं हा एवढंच होतं. हा एवढंच होत. येऊ का मग? कोणाला कळणार नाही. ह्या कानाची खबरच्या त्या काना. कानाला कळू नये. येऊ का? हा बिनधास्त. तुझ्या सवयी.
गावात आहे ना नवीन स्कीम आली, हा काय? फुकट पैसे कमवायचे. हा खरंच? हम्म. कसं? तुम्हाला कमवायचे का? हा चेअरमन आले येतील, हा चेअरमन आले ना मी जे सांगतो ते त्यांना ठराविक सांगायचं, ते कमीत कमी 500 रुपये देतील तुम्हाला. ठराविक. हा. हा का? हा. लगेच लगेच 500? 500 कमीत कमी 500. हा ना, आता ते चालेल. 1000 देऊ शकते, 2000 देऊ शकते, 5000 देऊ शकते, चालतं की. मिनिमम 500. हम्म. मग सांगू का तुम्हाला? हा सांगा. एवढं दोनच सांगायचं? एवढंच सांगायचं फक्त. बरं बरं. आणि माझं नाव काही घ्यायचं नाही. हा बरं चालेल. आलीच हा हा. अजिबात काही बोल नका. जा तुम्ही जा. का हो, लय बोलून घेतो. लय फास्ट आले. हा, तुम्ही बोलवलं म्हणल्यावर आम्ही आता पळत घेतो. ते सरपंचाचं नुकसान झालं म्हणे तुमच्या हाताने. आमच्या हाताने हा. काहीतरीच नका बोलू तुम्ही. हा मग ते गाडी ठोकली ना तुम्ही. कोण म्हणलं तुम्हाला? अहो मी ना तिथंच होते हापशेशी ते ना पाण्याचा अंडा घेऊन चालले होते आणि मी तुम्हाला बघितलं, तुम्ही असे धडकले आणि ते सगळे काच खाली पडले होते लाल कलरचे. आता तुम्हाला कळलं का ते? हा मग बघितलं मी स्वतः. बरं तुम्ही कोणाला सांगितलं नाही ना अजून? नाही बाबा, पण काय झालं माहिती का, सगळ्या गावात बोबाटा झालाय की सरपंचाचं आहे ना मुद्दामून कोणतरी खोळ्या करते, म्हणून सरपंच आता सगळे CCTV कॅमेरे चेक करणार आहेत. सरपंचाला CCTV कॅमेरे म्हणजे चेक करू द्या, हम्म. पण तुम्ही पाहिलेलं कोणाला सांगू नका. मी कायला कोणाला सांगू? पण एक काम करतो मी तुमच्या अकाउंटवर आहे ना 1000 रुपये मारतो, पण तुम्ही कोणाला काही बोलायचं नाही, शांत राहायचं. 1000? हां मग किती किती करू? बघा तुमच्या मनाने. 1500. हां तुमचा नंबर माझ्याकडे आहेच, हा. त्यामुळे काही चिंता नाही. तुम्हाला चहा वगैरे काय घ्यायचं? काहीच नाही, फक्त हे आले तुम्हाला पहा. हा पण- आले आले. कोणाला काही बोलू नका, सांगू नका, नाही ते काय आहे ते आमचे एक तर आमच्या दोघात लय भांडणं आहेत, त्याच्यात लगेच सुरू होतील. तेवढं करा, सांगू नका. नाही नाही, चलू मी. मी कुठे जाते सरपंचाची तेव्हा सांगन. अहो जरी कोणाला दुसऱ्याला बोलू सुद्धा नका. नाही नाही. हा खरंच टाकले पैसे. काय चेअरमन, काय म्हणतो? आजकाल लय स्टंटबाजी चालली तुमची. का बरं? काय गाड्या काय उडीता काय चालली तर काय? अरे ते आपले तरुणपणापासून आपल्याला अशी गाडी अशी बंगाट सोडायची सवय आहे. हा ना, हा. पण लोकांचं नुकसान विकसान कमी करा ना मग. कोणाचं नुकसान? गाड्या धडकी तर मग करच. ऐ गबस बर का तू, आता जास्त बोलू नको. हा मी बोललो म्हणजे माझं लगेच तोंड दिसलं, अख्ख्या गावाला माहित झालंय. आता हे लय वाढत चाललंय बरं का लोकांचं. आता एखाद्या दिवस मला सरपंचाची माफी मागून सांगावं लागणार आहे. सरपंच लय निवांत. हा बसले वाट बघत त्या बाळूची. तुमच्या संग थोडस बोलायचं होतं. अहो बोला की, इथंच आहे मी, कुठं जातोय? म्हणजे असं मनात एक रुख रुख ती सांगायची होती. बरं 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 सांगा ना. अगोदर असं वाटलं होतं सांगायचंच नाही, पण काय झालं रात्री झोपायची आहे ना, मला असं वाटतं सरपंचाला सांगायलाच पाहिजे. एवढं काय झालं असं लगेच? आता तुम्हाला राग तर नाही ना यायचा? नाही बा. सांगतो बरं का, काय झालंय तुमच्या गाडीचं आहे ना, चुकून इंडिकेटर माझ्याकडून फुटलंय. अच्छा, ते तुमच्याकडून फुटलं होतं वय? आता तुम्ही आहे ना उगं राग नका धरू बरं का त्याचा, पण ते काय आता झाली चूक झाली बा. एवढं काय राव चेअरमन, रागन बेग चालूच असते, गाडी आहे, रस्ता आहे, ऍक्सिडेंट होतच असतात. एवढं काय मनावर लावून घ्यायचं? अशी कोणची लई मोठी गोष्ट आहे ती. आता सर्व्हिसिंगला गेलं का फुल इन्शुरन्स टाकून देऊ नवं. म्हणजे तुम्हाला या गोष्टीचं काही राग नाही आला? हा एवढं काय राव त्याच्यात? आता माझ्याकडून फुटला असं त्याला काय करणार होतो आपण? म्हणजे अजिबात वाईट नाही काय वाटलं? विषयच नाही. म्हणजे तुम्ही असं मनात आकच बी नाही धरला? अहो काय संबंधच नाही. आयला मला वाटलं तुम्ही ना असं काहीतरी मनामध्ये अहो आकच नाही धरता, नाही, तळतळ करता. असं काय नाही, असं काय नाही. एवढं काय राव त्याच्यात? अहो माणसं महत्वाचे, ते गाड्या येत राहतात जात राहतात. आयला मी उगच दडपण घेतलं, तुम्हाला काहीच नाही ना वाटलं? नाही आयला मला आहे ना आता थांबाच्या गांठ्याचा बेत बघतो तिने लय थांबा गांठ्याला सोडित नसतो. तिला तर घंट्याने काय केलं बा? थांब तू, सोडित नाही मी तुला. पहिला अगोदर चेअरमननी सरपंचाची गाडी उडवली, आता काय गाड्याला उडवतो काय?
चाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा